आपलीपणाची कहाणी. माझ्या गावकरी बंधू भगिनींनो, मी अशा आशा करतो की यापुढे पण तुम्ही मला जेव्हा जेव्हा मला तुमची मदत लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही मला मदत कराल अशी मी आशा करतो. हा, टाळ्या वाजवा आता. हे गुबडे नमस्कार साहेब. हे जयसिंग पाटील. या नमस्कार. गावकरी मित्रांनो, हे सरकारी अधिकारी आलेले आहेत आपल्याकडे. त्यांना मी आता घेऊन आपल्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जातो. तेव्हा तुम्ही समजाने तिकडे या. म्हणजे सविस्तर बोलता येईल, म्हणजे यांना कल्पना येईल की आपण आपल्या गावाच्या सुधारणेसाठी काय काय प्रयत्न करतोय. काय बरोबर का नाही? चला निघूया. सरळ जा एकदम असं. हां, तर असा हा रिपोर्ट आणि तक्रार तुमच्या विरुद्ध आहे. तुम्ही आणि कालिंदी नावाची मंत्रतंत्र करणारी बाई दोघांनी मिळून गावामध्ये दहशत पसरवली. विकासाची कामंही तुम्ही रखडवली. अशी लेखी तक्रार येते याचा अर्थ परिस्थिती फार गंभीर आहे. एक काम करा, त्या कालिंदीला बोलावून घ्या. तिच्या समोरच काय तो सोक्षमोक्ष होऊन जाईल. साहेब मी बोलू का काय? बोला, काय म्हणणं आहे तुमचं? हां, साहेब ते आरशातल्या छवीची गोष्ट ठाव असेल ना तुम्हाला? म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा आरशा म्हणजे काय शाळेच्या पुस्तकात लिहिलं ते सांगतो मी. आपण जेव्हा सगळेच आरशामध्ये बघतो, तुम्ही पण बघत असाल, आम्ही पण बघतो काय ना. आपण जेव्हा आरशामध्ये बघतो ना का, तेव्हा असं म्हणतात की आतली जी छबी आरशातली ती असते उलटी, पण दिसते आपल्याला उलटी. तसं आहे माझ्या कामाचं पण. आम्ही एवढी समाजसेवा केली, लोकांच्या कामाच्या उद्योगाच्या गोष्टी केल्या, पण रिपोर्ट बघा उलटा. नाही आता तुम्हाला सांगा साहेब, आता आपण कुठं आलो इकडे? दवाखान्यात आलो का नाही? हो. आता गावकऱ्यांसाठी सरकार दवाखाना कधी बांधल कधी नाही बांधल, किती इलम लागेल ते काय मला ठाव नाही. पण इथल्या गावकऱ्यांची काय अडचण होऊ नये, अडचणीला औषध पाण्यासाठी त्यांच्या सोयीचं व्हावं म्हणून मी एक दवाखाना इथं बांधलेला आहे. पाहिजे तर पंचांना विचारा तुम्ही. काय हो? होय साहेब, पाटलांनी सुरू केलं. आता आपले हे काय तोंड साहेब? आता पोलीस चौकीसाठी जागा कोणी दिली? यांनीच. आहे का? अहो ती जागा वसाड पडली होती, तिकडं काळं कुत्रं फिरकना, ते आम्ही त्याची डागडुजी केली आणि ती जागा पोलीस चौकीत दिली. हो, पाटील साहेब म्हणतात ते खरं. बघा आता आम्ही एवढं करतोय तरी आमच्या विरुद्ध रिपोर्ट येतात. आम्ही काय करायचं तुम्ही बोला. अच्छा, हॉस्पिटलच्या जागेसाठी आम्ही पाणी केलेली आहे, नंतर लगोलग बांधकामाला सुरुवात करणार आहे. पाहिजे तर पंचांना विचारा. काय होय साहेब, 15 दिवसापूर्वीच आमची मीटिंग घेऊन पाटलांनीच आम्हाला सांगितलं. अच्छा, आसपासच्या गावाने त्याचा उपयोग व्हावा अशी इच्छा आहे त्यांची. आणि ती कालिंदी ती गेली गावाला कधीच. आम्ही तुम्हाला सांगतो ना, पाहिजे तुम्हाला तिथे सगळं ते घरबीर दाखव. तुम्ही या इकडे या. आणि मला दुसरं एक मला सांगायचं आहे, तुम्ही इथं येणार आहे याची आगाऊ सूचना आम्हाला दिली ती का? नाही का नाही? म्हणजे जे काय तुम्ही आता बघणार आहे ते एकदम खरं खरं बघणार आहे, काय त्यात गे बनाव वगैरे काय नाही. चला या माझ्याबरोबर, तुम्हाला समजा दाखवतो. या चला की. ठीक आहे, चला चला या इकडून सावकार.
वा राहुल सबनीस वा, ह्या धुळीची चोड लागली होती ना तुम्हाला. या मातीसाठी काहीतरी करायचंय, या देशासाठी काहीतरी करायचंय. करा करा या धुळीवर प्रेम. हा, 1 रुपयाची. एवढं उन्हात वन झाले म्हटलं, कशाला कोरड पडले असते. घ्या 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 घ्या. जरा थंड द्यावं तुम्हाला. तर हे समजा असं आहे बघा, मला सांगतो, आता शाळा बघितली ना तुम्ही? हो, आताच बघ. अहो, आधीची परिस्थिती पाहिली असते, तुम्ही विश्वास नसता ठेवला तिथं शाळा होऊ शकते म्हणून. थोडं पदरमोड केला आणि शाळा उभी केली. आम्ही पोरांच्या घरोघरी जाऊन आई वडिलांना भेटलो, त्यांना म्हटलं, अहो पोरांना शाळेत घाला, शिक्षण फार महत्वाचं पटलं त्यांना. म्हणून तुम्ही आज बघताय पोरं शाळेत जातात. थंड घ्या की. एवढं गावभर फिरलो, कोरड पडले असेल कशा. हा, ते देऊळ मंदिर ते आता तुम्ही पाहिलंच ना. आधीचं पाहिलं असतं ना तर तुम्ही म्हणलं असतं हे मसनवड बरं आहे याच्यापेक्षा. नाही, पण आम्ही खर्च केला, डागडुजी केली, 4 लोकांना उभं केलं आणि ते परत मंदिर होतं तसं केलं, तसं जीर्णोद्धार केला. आता तिथं सकाळी आरती होते, आहे कुठं तू काकड आरती. त्यामुळे आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. असं काय आहे, पण आता कसं होतं ना, गावातल्या काही लोकांना बघवत नाही. आम्ही समाजसेवा करतो ते. आणि कसं आहे ना साहेब, समाजसेवा करायची, लोकांचं भलं करायचं, त्यासाठी जो मार्ग जातो ना का, तो काय म्हणतात, तो काट्या कुट्यातनं जातो. पण आपण त्याची पर्वा नाही केली. आपण लोकांसाठी झटणार आणि झटणारच आयुष्यभर. आणि हो, जो राहायला मुद्दा कोणती, या कालिंद्रीचा. तिला म्हणलं, ए बाई, तुझं काय जादूटोना वगैरे काय करायचं ना ते या गावात केलं, याद राख. मार्ग वाईट मानू ना, जेवढा चांगला तेवढा वाईट नाही ना. गप गोमान गेली, कुठं गेली, काय गेली, आपल्याला काय ठाव नाही. थंड घ्या की तुम्ही. आता तुम्ही मला सांगा, आता तुम्हाला जर चुकीचा रिपोर्ट गेला नसता तर तुम्हाला इथे याची काय गरज होती? नाही ना, उगाच एवढं लांब यायला लागलं, तुमचाही वेळ वाया गेला, माझं इथे काम चालू होतं, ते काय म्हणते त्याची चिंता नाही, ते होऊन जाईल. पण या निमित्तानं आपली ओळख तर झाली. तर पुढच्या वेळेला असं काही रिपोर्ट आला, तुम्ही आधी मला फोन करा, काय लागलं तर आपण आहे इकडं. कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा, हे आमच्या आयुष्याचं ध्येय मानलेलं आहे. अशा दादासाहेबांनी आम्हाला हे शिकवण दिली, ते आपण पुढे न्यायची आहे, काय नाही काय. पण या निमित्तानं आपण भेटलो, लय बरं वाटतं. मिस्टर उमेश सावंत, इतका बेजबाबदारपणा चांगला नाही. अहो, कोणावरही आरोप करताना थोडा विचार करून आरोप करायचा. पण सर, सॉरी, आमची घोर निराशा केली आहे तुम्ही. हो, हा माणूस विकासाची इतकी कामं करत असताना त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर थेट आरोप करता तुम्ही. हे ठीक नाही उमेश सावंत. तुम्ही तरुण आहात, तडफदार आहात, म्हणून तुम्हाला एक वेळ समज देऊन सोडतो मी. पण यापुढे असं काही घडलं तर तुम्हाला सस्पेंड केलं जाईल. त्या शिक्षिकेला समज दिलीच आहे मी, आणि तुम्ही सुद्धा समजावा त्यांना. हे असले धंदे बंद करा आणि जयसिंगरावांना विकास कामात मदत करा. जयसिंगराव, बोला. तुमच्या हॉस्पिटलला सरकारी पातळीवर जो काही सपोर्ट लागेल तो मी करेन. त्या दवाखान्यात डॉक्टरांची नेमणूक झाली?
आजच पोहोचणार डॉक्टर. दादा दादा लिफ्ट लिफ्ट भैरवगड माझा बघा हळू या जरा. हो आई आई ग हाड एकदम खिळखिळ झाले तो आई ग. जयसिंग पाटलांच्या वाड्यावर जायचंय. काय म्हणलात? हो जयसिंग पाटलांच्या वाड्यावर. उतरा, खाली उतरा. म्हणजे उतरा तरी तुम्हाला सांगतो खाली. हो तुम्ही मला दरवयात नेऊन सोडणार होता एक काम करा, ती गोण इथं ठेवा. इथे ठेवा, इथं गोण ठेवा. हा. ठेवलीत का? आता ही गोण उतरून वर ठेवा. अरे बाप रे, एकाने तरी उत्तर दिलं. चला राहुल साहेब, चालत चला आता. काय गाव आहे. त्या बाईकवाल्याने तर कंबरडच मोडलं माझं. ज्या लोकांसाठी काम करायला आलोय त्या एकानेही मदत केली नाही मला. फिरतो. अरे वा, नोकर पाठवला वाटतं. जयसिंगराव कुठे? ते कामात आहे. ठीक आहे, त्यांना मी नंतर भेटेन. आधी मला पाणी घेऊन ये आणि कडक चहा घेऊन ये माझ्यासाठी. आणि नंतर मला आंघोळीला पाणी गरम करून. धुळीने फार माकलोय मी. लवकर. ए हॅलो, मला काम सांगणारा तू कोण आहेस आणि इथे कसा आलास? कोणाच्या परमिशनने? ए आधी हात खाली घ्यायचा. नोकर आहेस ना? व्हॉट? काम करायला आलेस ना इथे आणि तू करत अंगावर काय येतेस? जास्त बोललीस ना तर हाकलून लावीन इथून, कळलं? तू मला आकलवणार. आता मी तुला धक्के मारून बाहेर काढते की नाही बघ. तू इकडून निघून जा, नाही तर ओरडून लोकांना गोळा करेन. लोकांना गोळा करेन काय? गुंड मवाली वाटलोय मी? वाटलं नाहीस पण आहेसच. ऍटिट्यूड आहे नोकरांमध्ये आजकालच्या. शट अप. यू शट अप. काय आडावडा चाललाय? कोण आहे हो? मी डॉक्टर राहुल सबनीस. अच्छा, तुम्ही डॉक्टर सबनीस आहे? आपण जयसिंगराव. हा वय नमस्कार. हा नमस्कार. तेजू ही डॉक्टर आहेत आपले नवीन. हे डॉक्टर साहेब, ही गल्ली दिसते ना का? हो. इकडे दवाखाना आहे. इकडे जाऊन उभा राहा. आमचा माणूस चावी घेऊन येतो. थँक्यू. हो.
आता पोरगाच दिसतोय टिकणार का इथं? अरे आपल्याला टिकणारा कुठं हवा आहे? तो गेला तर दुसरा बोलवू, आहे का नाही? नाही ते ठीक आहे, पण त्या तक्रार करणाऱ्या ग्रामसेवकाचं काय करायचं? जयसिंगने सगळा डाव आपल्यावरच उलटवला. अधिकाऱ्यांनी मलाच ताकीद दिली. प्रत्येक वेळ जयसिंग कायद्याच्या कचाट्यातून सुटून उजळ मात्याने फिरतो. परतून आपल्याला गुन्हेगार ठरवून मोकळा. हे असंच होत राहिलं ना तर यांच्या विरुद्ध आपण काहीच करू शकणार नाही. हो ना, शिवाय तक्रार करणाऱ्या बायकांनाही आपल्याविषयी विश्वास वाटणार नाही. वरतून तक्रार केली तर आपल्याला अंगठे द्यायला तयार होणार नाही. आता तर काय दवाखाना सुरू केलाय, म्हणजे गावातले लोक त्यांच्या विरोधात जाणार नाही, त्यांच्या बाजूनेच. आज ऐकला ना जय जयकार. सगळंच अवघड झालंय अगदी. ही माणसं ना मुखवटे घालून वावरायला लागली की अगदी कठीण होऊन जातं. मला तर फार हताश झाल्यासारखं वाटतंय. मला खरी काळजी वाटते ती उमेश भाऊची. यावेळी तक्रार त्यांनी केली म्हटल्यानंतर जयसिंग काय करेल हे काहीच सांगता येत नाहीये. त्यातून ते एकटेच आणि त्यांचे ते दुबळे वडील. काय गरज होती तुला? तुम्हाला या गावात यायची जगाच्या पाठीवर कुठेही पोट भरू शकला असता तुम्ही. निघून जा इथून, निघून जा. काही गरज नाही आपला जीव इथे धोक्यात घालायची. निघून जा म्हणते ना.